अधूरे पुल के निर्माण को लेकर नागरिक और राजनीतिक नेता सड़कों पर उतर आए। दिवाकर राउत के नेतृत्व में हुए इस रास्ता रोको आंदोलन में पूर्व मंत्री यशोमती ठाकुर और कांग्रेस पार्टी के पदाधिकारी भी शामिल हुए। पुल पर अब तक करीब 15 दुर्घटनाएं हो चुकी हैं, जिसमें और भी लोगों के जीवन पर खतरा मंडरा रहा है। प्रदर्शनकारियों ने निर्माण कार्य तुरंत पूरा करने की मांग और चेतावनी दी है कि यदि तय समय पर काम पूरा नहीं हुआ तो आंदोलन और तीव्र किया जाएगा। यशोमती ठाकुर और शनित राउत ने भी इस आंदोलन में सक्रिय भागीदारी दिखाई। नमस्कार, मी शनित दिवाकर राउत, मोर्शीवरून विधानसभा प्रमुख। आज नळा नदीवरील पुलाचं साधारणतः 7 ते 8 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे, जो मार्गी लावण्यासाठी आम्ही याच्या आधी एक आंदोलन केलं होतं, रस्ता रोको। त्यानंतर आता दुसरं आंदोलन आज मोर्शी विधानसभा काँग्रेस कमिटी तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सन्माननीय ॲडव्होकेट यशोमतीताई यांच्या मार्गदर्शनात तसेच प्रमुख उपस्थितीत आज बबलूभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात आणि खासदार साहेब काँग्रेस कमिटीचे जिल्हा कमिटी यांच्या मार्गदर्शनात आज आंदोलन ठरवलं होतं। आज आम्ही भिंतीवर बसलो होतो, युवा वर्ग तसेच काँग्रेस कमिटीतील मित्र सुभाषभाऊ कुसाम। आज त्याच्यानंतर ताई आमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून इथे उभ्या राहिल्या व रास्ता रोको सुद्धा केला व प्रशासन मैदानावर उतरलं। त्यांनी 17 तारीख आम्हाला दिली आहे की 17 तारखेपर्यंत आम्ही काम सुरू करतो। कदाचित प्रशासनाने 17 तारखेला काम नाही सुरू केले तर आम्ही ताईच्या मार्गदर्शनातच इथे रास्ता रोको नक्कीच करू, एवढं ठामपणे सांगतो। धन्यवाद। इथे मोर्शी या ठिकाणी नळ नदीवर अर्धवट पुलाचं बांधकाम झालेलं आहे। मागच्या 8 वर्षापासून इथे हे बांधकाम झालेलं आहे। या ठिकाणी 15च्या वर ऍक्सिडेंट होऊन गेले। मला कल्पना नव्हती, पण हे पोरं सगळे अतिशय तत्पर आहेत। शिनेनीत आमचा मोर्शी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो आणि त्यांनी भरपूर निवेदनं दिले, काँग्रेस कमिटीने दिले सगळे। आता इथे सालबर्डीला जायला सगळ्यांना या पुलाचा उपयोग घ्यावाच लागतो, पण शासनाची हलगर्जीपणा आणि एका पुलाला जर एका मोर्शी सारख्या आणि सालबर्डी सारख्या देवस्थानाला जायला जर 8-8 वर्ष पुलासाठी लागत असतील आणि इथे जर एवढे ऍक्सिडेंट होत असतील तर मग याची जबाबदारी तर सरकारची आहे। या पोरांनी आज आंदोलन केलं म्हणून काल त्यांनी म्हटलं होतं की आम्ही 17 तारखेला आंदोलन करणार, म्हणून काल 16 तारखेला त्यांनी लेटर ऑफ एक्सेप्टन्स या ठिकाणी दिलं आणि आता त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितलेला आहे। बँक गॅरंटीसाठी त्यांना 1 महिन्याचा वेळ लागतोय। कॉन्ट्रॅक्टर त्यांचा फिक्स झालेला आहे। आमची सर्वांची एकच मागणी आहे की सालबर्डीला जाताना जनसामान्यांना त्रास होता कामा नये। श्रीनीत आणि श्रीनीतच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी काँग्रेस कमिटीने आंदोलन केलं, त्याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे। सगळ्यांनी इथं साथ दिली आणि आम्हाला 17/4 ही तारीख दिलेली आहे लिहून। जर 17/4च्या आधी जर काम सुरू झालं नाही तर आम्ही 18 तारखेला परत याच ठिकाणी आंदोलन करू, असं आज सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी बोलतोय। सरकारने जागा व्हावं, सरकारला पैसे द्यायला भलते लोक गोष्टी भेटून राहिलेल्या आहेत, भलत्या ठिकाणं पैसे देऊन राहिलेले आहेत सरकार। मुख्यमंत्र्यांचं अजिबात लक्ष नाहीये, आजोळा म्हणते रे वा, पण त्यांचं या अमरावतीमध्ये लक्ष नाही, त्यांचं फक्त नागपुरात लक्ष आहे। 8-8 वर्ष या ठिकाणी कामं होत नाही, याचा खेद परत एकदा व्यक्त करतो, निषेध करतो या सरकारचा। आणि जर 17 तारखेपर्यंत जर काम सुरू झालं नाही का रे बा, तर परत आम्ही 18 तारखेला आंदोलन करू हे सांगतो।